नमस्कार, द सिम्पली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक खास पदार्थ बनवणार आहोत, केळीचे मोदक। मग चला सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी घेतले आहे 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, रव्याच्या वाटीनेच मी येथे साखर घेतली आहे, पाव वाटी खोबरे पावडर, 1 चमचा खसखस, ड्राय फ्रूट्स आणि अर्धा चमचा वेलची पावडर आणि 3 केळी। आता येथे आपल्याला अगोदर सारण तयार करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी येथे एकच केळ मॅश करून घेणार आहे। बाकीचे 2 केळे येथे मी मॅश नाही करणार आहे, कारण जर मी ते आत्ताच मॅश केले तर केळी नंतर काळे पडतील, म्हणून मी अगोदर येथे एकच केळ मॅश करून घेणार आहे। आता येथे सारण तयार करण्यासाठी मी खोबरं आणि साखर घेतलेली आहे। आता आपण जे 1 केळ मॅश करून घेतलं होतं त्यात हे खोबरं आणि साखर घालून आपल्याला व्यवस्थित ते एकजीव करून घ्यायचे आहे। साखर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे येथे घेऊ शकता। आता येथे मी एक पॅन घेतला आहे। त्या पॅनमध्ये आता आपल्याला 2 चमचे तूप घालायचे आहे। आता तूप आपलं हे छानसं गरम झालं की त्यात आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि 1 चमचा खसखस घालायचा आहे आणि ड्रायफ्रूट्स आणि खसखस आपल्याला तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे। आता इथे ड्रायफ्रूट्स छानपैकी परतून झाले तर त्यात आपल्याला केळीचे आणि जे खोबऱ्याचे आपण सारण तयार केले होते ते आपल्याला इथे घालायचे आणि हे सारण आपल्याला छानपैकी तुपामध्ये परतून घ्यायचे। सारणाला रंग येतोपर्यंत आपल्याला हे तुपामध्ये परतून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता की आपले सारण इथे छानपैकी तयार झालेले आहे। आता मी हे बाजूला काढून घेत आहे। आता यानंतर आपल्याला जे उरलेले केळी होते ते मॅश करून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका पॅनमध्ये आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। वरून तूप घालून रवा लालसर होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे। रवा आपला छानसा भाजून झाला की तो बाजूला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता येथे पॅनमध्ये पुन्हा एकदा आपल्याला 2 चमचे तूप घालायचे आहे। तूप गरम झाले की त्यात आपल्याला जे 2 केळी आपण मॅश करून घेतले होते ते इथे घालायचे आणि तुपामध्ये केळी चांगले परतून घ्यायचे आहे। केळी चांगले परतून झाले की त्यात आपल्याला पाव वाटी साखर घालायची आहे। साखर येथे घालून पूर्ण विरघळून द्यायची आहे आणि आपल्याला हे छानसं परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात आपल्याला भाजलेला रवा घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। आता येथे मिश्रण आपलं चांगलं एकजीव करून झाले की त्यात आपल्याला केसर दूध ॲड करायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। केशर दूध घालून आपल्याला येथे रवा छानसा फुलून द्यायचा आहे। आता इथे मिश्रण आपलं चांगलं एकजीव करून झालेलं आहे। आता त्यात आपल्याला 1 चमचा मलाई घालायची आणि आपल्याला ते हे छानसं आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला येथे अर्धा चमचा वेलची पूड घालायची आहे आणि हे छानसं आता आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे झाकण ठेवून काही वेळ वाफेवरती आपल्याला इथे ठेवायचं आहे। आता तुम्ही बघू शकता की आपले हे मिश्रण छानसं तयार झालेलं आहे। आता आपण इथे मोदक वळवायला सुरुवात करूया। आता इथे मोदक बनवण्यासाठी मी एक साचा घेतला आहे। आता त्या साच्यामध्ये आपल्याला असं तूप लावून घ्यायचं आहे। त्यानंतर केळीचं आणि जे रव्याचे मिश्रण होतं ते मी आता या साच्यामध्ये भरणार आहे। आता आपल्याला हे जे केळीचे आणि रव्याचे मिश्रण आहे ते आता आपल्याला असं बाजूबाजूने साच्याचा भरून घ्यायचं आहे। मध्यभागी आपल्याला जागा अशीच पोकळ ठेवायची आहे, कारण त्यामध्ये आपण केळीचे आणि खोबऱ्याचं जे सारण होतं ते त्यात भरणार आहोत। आता येथे हे मी खोबरं आणि केळीचे सारण येथे भरून घेतले। त्यानंतर हे जे रव्याचे सारण आहे ते आपल्याला हे असं वरून लावून मोदकचा आकार त्याला द्यायचा आहे। आता इथे साच्याला आपल्याला असं थोडंसं प्रेस करायचं आहे जेणेकरून मोदकचा व्यवस्थित आकार येईल।
आता येथेच आपलं हे अंगारकी चतुर्थी विशेष केळीचे मोदक तयार झालेले आहेत। तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि साध्या सोप्या रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।